दिलीप बाबर. गेली 30-35 वर्ष झालं मी या राजकारणामध्ये समाजकारणामध्ये आहे. भुईंज गटामध्ये काय काय ज्या अडचणी आहेत त्याची संपूर्ण कल्पना मला आहे आणि गेल्या 15-20 वर्षामध्ये आम्ही भुईंज गटाचा विकास होण्यासाठी आम्ही सर्वांनी प्रयत्न केले. येणाऱ्या काळामध्ये सर्वसामान्य माणूस हा केंद्रबिंदू मानून त्या माणसाला आपल्या राजकीय प्रक्रियेमध्ये, सामाजिक प्रक्रियेमध्ये आणि भुईंज गटाच्या विकासाच्या प्रक्रियेमध्ये आणणं हे माझं पहिलं धोरण असेल. सर्वसामान्यांच्या अडीअडचणी समजावून घेऊन त्यांची कामं करणं हे माझं प्रमुख ध्येय असेल. भुईंज गटातून आता आज तुम्ही अर्ज भरलाय विधान आता विजयाच्या दृष्टीनं तुम्ही काय रणनीती आखणार? मुळामध्ये विजय हा आमचा सुरभिताईंचा आणि आमच्या संतोष शिंदेच्या मिसेसचा विजय आमचा निश्चितपणे पक्का आहे. त्याचं कारण असं आहे की आम्ही सर्वसामान्य माणसामध्ये फिरतो. गेल्या 30-35 वर्षामध्ये सर्वसामान्य माणसाचंच आम्ही नेतृत्व केलं आहे. विजयासाठी म्हणाल तर आम्ही सर्वसामान्य माणसाला जाऊन भेटणार, आमची भूमिका सांगणार. आता मी तसं पाहिलं तर भारतीय जनता पक्षामध्ये आता मी नवीन प्रवेश केला आहे. त्याचं कारण असं त्यांची ध्येय तत्व किंवा गावचा विकास किंबहुना आपल्या तालुक्याचा किंवा जिल्ह्याचा विकास करण्यासंदर्भात ते जे तो पक्ष जो कटिबद्ध आहे. नाही, पण तुम्ही याच्या अगोदर शरदचंद्र पवार साहेबांबरोबर निष्ठेनं काम केलंय. त्या पक्षाचे तुम्ही तालुकाध्यक्ष म्हणून सुद्धा पद भूषवलंय. मात्र हा निर्णय अचानक घ्यावाचं का वाटतं? परवाचे आपण एखादे निकाल पाहिले महानगरपालिकांचे, ते निकाल पाहिल्यानंतर असं लक्षात आलं की सर्वसामान्य माणूस हा भाजपाला आज किंमत देतोय, भाजपाला मान देतोय आणि सर्वसामान्य माणूस हा सगळा जो कल आहे तो असा आहे की भाजपच आपला विकास करू शकतो आणि तो एक आहे. आणि ज्याप्रमाणे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची भूमिका अशी ठरली की विलिनीकरण करणं किंवा ह्या जिल्ह्यामध्ये एकत्रित व्हायचं आणि जिल्ह्यामध्ये इलेक्शन लढवायचं हे मला काय मान्य झालं नाही. शेवटी आम्ही जी भूमिका घेऊन बाहेर पडलो होतो त्या भूमिकेला जर का तडा जात असेल तर मग कुठंतरी आपण थांबलं पाहिजे आणि खऱ्या अर्थानं जो पक्ष भारतीय जनता पक्ष जो अतिशय त्याची पक्षाची म्हणजे देशामध्ये एक नंबरचा पक्ष आता झालाय आणि सर्वसामान्य माणूस देखील त्या पक्षाकडं अतिशय आशेनं पाहतोय. त्यामुळं मी हा निर्णय घेतला. शहरासह आता तुम्ही ग्रामीण भागात तसे रुजलेले मुरलेले आणि राजकीय क्षेत्रात सुद्धा तरबेज पैलवान असं म्हणण्यात काही वावगं टाकणार नाही. मात्र भाजपाची विजयाची घोडदौड ज्या पद्धतीनं शहरी भागात आहे ती जादू ग्रामीण भागात चालू शकेल का? मुळामध्ये आज तुम्हाला एक सांगतो, शहर आणि ग्रामीण मुळामध्ये आता ह्या नवीन युगामध्ये ग्रामीण भाग सुद्धा शहरासारखे झाले. या व्हॉट्सअपमुळं किंवा ह्या मीडियामुळं शहर आणि ग्रामीण भागामध्ये फार मोठा फरक झाला नाही. ग्रामीण लोकांना देखील चांगल्या आणि वाईटाचा फरक कळतोय आणि इतर पक्ष जी त्यांची भूमिका कायम बदलत राहिली. भारतीय जनता पक्षाने त्यांची भूमिका, त्यांची तत्व कधीही सोडलेली नाहीत आणि आम्ही ज्या पक्षामध्ये होतो त्या पक्षाच्या भूमिका बदलत राहिल्यामुळं आम्ही त्या पक्षापासून आम्ही विभक्त होण्याचा निर्णय घेतला आणि भाजपमध्ये प्रवेश केला. आणि विशेषतः मदनदादा असतील, पूर्वीताई असेल, जयकुमार जयाभाऊ गोरे असतील, या लोकांचा आग्रह असतो आम्ही पक्षामध्ये आलो आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही भुईंज गटाला जे पाठीमागं वैभव होतं, प्रतापराव भाऊ भोसले असतील त्यांच्या काळामध्ये, मदनदादा असतील त्यांच्या काळामध्ये जे वैभव होतं ते वैभव भुईंज गावाला परत आणून देण्यासंदर्भात, भुईंज गावाला म्हणण्यापेक्षा गटाला, कारण त्या काळामध्ये भुईंजचा दबदबा हा महाराष्ट्रभर होता. म्हणजे विलासराव देशमुख जरी मुंबईवरून निघाले तर भुईंज झाल्याचं म्हणायचे भाऊंचं गाव आहे. तो दबदबा आम्ही ह्या निवडणुकीमधून दाखवून देऊ आणि भुईंज गावचे लोक असतील किंवा आमच्या विभागातले लोक असतील, आम्ही सर्वसामान्यपर्यंत पोहोचणार आहोत. ते लोक आम्हाला लोकांना विजयी करतील एवढं सांगतो. आणि विशेष करून पूर्वीताई जर पाहिला आपण तर नवीन नेतृत्व आहे, आपण तिच्या पाठीमागे ठामपणे उभं राहिलं पाहिजे आणि तिची जी विकासाबद्दल असणारी जी भूमिका आहे आपण पाहिलं. मध्यंतरीच्या काळामध्ये अगोदर तर ती त्यांचं उभं राहणं निश्चित नव्हतं, तरी देखील त्यांनी जयाभाऊच्या पाठीमागे लागून जवळजवळ 1.5 ते 2.5 कोटी रुपये त्यांनी त्यांच्या विभागासाठी काही म्हणजे अजून त्यांनी मत मागा पण केलं नाही, तरी देखील त्यांच्या विकासाचा दृष्टिकोन असा होता की आपण ह्या भागासाठी काहीतरी केलं पाहिजे. ती भूमिका ठेवून त्या क्षेत्रामध्ये उतरलेत आणि येणाऱ्या काळामध्ये 100% विकासाच्या दृष्टिकोनातून त्यांची भूमिका कायम ठाम राहील
त्यांच्या पाठीशी आम्ही ठामपणे राहू.